कुंकुमार्चन म्हणजे काय? कुंकुमार्चन कोणी करावे? कुंकुमार्चन हे कोणत्या देवी देवतांसाठी आहे? कुंकुमार्चन कधी करावे? कुंकुमार्चन केल्याने आपल्याला काय फायदा होतो? आणि हे कुंकुमार्चन करण्याची शास्त्रीय विधी काय आहे? हे सर्व काही माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. ही माहिती जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी साई गुरुजी पुन्हा एकदा आपले एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे. कुंकुमार्चन म्हणजे काय? म्हणजेच जसं कोणत्याही देवी देवतांना पंचामृताने स्नान घालितो त्याचप्रमाणे देवीचा किंवा त्या देवाचा नाम जप करत थोडेसे कुंकू चिमूटभर कुंकू घेऊन देवाच्या चरणापासून किंवा देवीच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत आपण कुंकू आच्छादित करतो आणि त्याच कुंकुवाने आपण देवतांना किंवा त्या देवीला स्नान घालतो, त्यालाच आपण कुंकुमार्चन असेच म्हणतो. जे देवीला कुंकू अर्पण करतो हे कुंकू हळदीपासून तयार झालेले असावे, कारण की या कुंकुवामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची क्षमता आहे. त्यामुळेच हे देवीला कुंकू अतिशय प्रिय आहे. म्हणून हळदीने तयार केलेलेच कुंकू आपण कुंकुमार्चन करता वापरावे. कुंकुमार्चन कधी करावे? कुंकुमार्चन करण्याकरिता आपण कुठलाही मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या, गुरुपुष्यामृत योग, दिवाळीमध्ये जेव्हा लक्ष्मीपूजन करतो त्यावेळी सुद्धाही आपण कुंकुमार्चन करू शकतो. घरात एखादी नवीन मूर्ती आपण घेऊन आलो तर त्या मूर्तीवरती सुद्धाही कुंकुमार्चन करावे. असे केल्याने त्या मूर्तीचे, त्या देवताचे देवत्व जागृत होते. कुंकुमार्चन हा विधी कोणी करावा? कुंकुमार्चन हा विधी पुरुषांनी आणि स्त्रियांनी आपण दोघांनी सुद्धाही करावा. कुंकू म्हटलं म्हणून फक्त काही स्त्रियांनी करावा असा समज खूप जणांसाठी असतो. तर कुंकुमार्चन हा विधी स्त्रियांनी आणि पुरुषांनी दोघांनी करावा. कुंकुमार्चन हा विधी फक्त काही देवींसाठी आहे का? कुंकू ऐकल्यानंतर सर्व काही लोकांच्या मनामध्ये फक्त देवीचे स्वरूप निर्माण होते. त्यामुळे सर्वांना वाटते की कुंकुमार्चन हा विधी फक्त देवींकरता आहे. तर असं नाही आहे. कुंकुमार्चन हे विधी आपल्या देवांसाठी आणि देवींसाठी सुद्धाही आहे. कुंकुमार्चन हा विधी श्रीयंत्रावरती सुद्धाही केला जातो. कुंकुमार्चन कसे करावे? कुंकुमार्चनाचा विधी काय आहे हे आपण आता जाणून घेऊयात. एका पूर्वेच्या दिशेला देवघराच्या बाजूला आपली जागा असेल तर ती उत्तम. पूर्व दिशेला एक जागा स्वच्छ करून घ्यावी. त्या ठिकाणी एक सुंदर रांगोळी काढावी. त्या रांगोळीवरती हळद कुंकू अर्पण करावे. त्यानंतर त्यावरती चौरंग स्थापन करावा. त्या चौरंगावरती लाल वस्त्र असे पसरवून घ्यावे. आपल्या चांदीच्या किंवा पितळेच्या तामाणामध्ये आपली देवीची, आपल्या कुलदेवीची, दुर्गे मातेची कुठलीही जी मूर्ती आहे, देवाची मूर्ती आहे, श्रीयंत्र आहे, ज्याच्यावर आपण कुंकुमार्चन करणार आहोत ती त्या तामाणामध्ये मध्यभागी ठेवावी आणि तेच तामाण चौरंगाच्या मध्ये ठेवावे. त्यानंतर एक सुपारी घ्यावी. हे सुपारी गणपती बाप्पाचे स्मरण म्हणून ती तिथे बाजूला ठेवावी. एक गाईच्या तुपाचा दिवा आपण तिथे तयार करावा. गाईच्या तुपाचा दिवा नाही जमल्यास तर तिळाच्या तेलाचा दिवा आपण तिथे अर्पण करावा. त्यानंतर तेथे बाजूला उदबत्ती प्रज्वलित करून घ्यावी. आपण नित्य पूजन करतो त्याप्रमाणे पूजन करावे आहे. गणपती बाप्पाचे स्मरण करावे. जे काही देवी देवता आपण समोर स्थापन केलेली आहे, म्हणजे दुर्गा मातेची, आपल्या कुलदेवीची जी काही मूर्ती समोर ठेवलेली आहे तिचे आवाहन करून आपण तिचे पूजन करावे. तिला हळद कुंकू अर्पण करावे, अक्षता अर्पण कराव्या, लाल फुले वाहावीत आणि तिला पत्रावळी जी काही असेल ती अर्पण करून तिचे पूजन करावे. जे कुंकुमार्चनासाठी जे कुंकू आपण काढून ठेवलेलं आहे ते थोडेसे कुंकू देवीचा नाम जप करत पण देवीवरती अर्पण करायचे आहे. आता नाम जप म्हणजे काय? नुसतं दुर्गा माताचा जर असेल किंवा महालक्ष्मी माता असेल, ओम महालक्ष्मी माताय नमः असं म्हणावं. देवीचे कुठले स्तोत्र येत असेल तर ते म्हणत कुंकू अर्पण करायचे आहे. कुठलेही आपल्याला देवीचे स्तोत्र येत असेल, श्रीसूक्त येत असेल तर ते म्हणून अर्पण करावे. देवीची नामावली असेल तर पूर्ण सहस्त्र नामावली आहे ते बोलत सुद्धाही आपण कुंकुमार्चन करत असू. आता हे कुंकू अर्पण करतेवेळी आपल्याला एक विशेष काळजी घ्यायची आहे. आपली तर्जनी आणि करंगळी ह्या दोन्ही बोटांचा स्पर्श कुंकू अर्पण करत असताना झाला नाही पाहिजे. कुंकू अर्पण करतेवेळी आपल्याला एक अशी मुद्रा तयार करायची आहे. म्हणजे आपले मधले बोट, करंगळी आणि अंगठा असे हे धरून आपली ही तयार होते. ह्याला मृगी मुद्रा असे म्हणतात. या मृगी मुद्रेनेच आपण थोडेसे चिमूटभर कुंकू घेऊन देवीच्या किंवा देवाच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत कुंकू पूर्ण आच्छादित करायचे आहे. हे कुंकुमार्चन झाल्यानंतर जे कुंकू आपण देवाला अर्पण केलेले आहे ते देवाचे कुंकू, देवीचे कुंकू आपण प्रसाद म्हणून आपल्याजवळ ठेवून द्यावे. हे कुंकू एका डबीमध्ये भरून ठेवावे आणि हेच कुंकू आपण आपल्या दररोज कपाळी लावावे. स्त्रियांनी कपाळी आणि शेंदूरमधून सुद्धाही वापरावे.
हे कुंकू परत देवपूजेला वापरू नये। पुन्हा एकदा सांगतो आहे, हे कुंकू पुन्हा देवपूजेला कुठल्याही देवाला अर्पण करू नये। जसं की मी सांगितलं, कुंकुवामध्ये शक्ती तत्व, देवाचं तत्व जागृत करण्याची क्षमता आहे। त्यामुळे हेच वाहिलेले कुंकू आपण इतरांना सुद्धाही देऊ शकतो आणि ते शक्ती तत्व हे कुंकुमार्चनामुळे जे जागृत होते तेच प्रसाद म्हणून आपण सुद्धा कपाळी लावू शकतो आणि स्त्रियांनी आपल्या शेंदूर म्हणून आपल्या माथ्याला सुद्धाही लावू शकतात। त्यामुळेच हे कुंकू जे आहे हे देवांना पुन्हा अर्पण करू नये, ते प्रसाद म्हणून आपल्या जवळच ठेवून द्यावे आणि एक डबीमध्ये भरून ठेवावे। खास करून आपण आपल्या परिवारामध्ये, मित्र परिवारामध्ये सुद्धाही प्रसाद म्हणून ते कुंकू वाटले तर अतिउत्तम आहे। आपले कुंकुमार्चन झाल्यानंतर देवीची आरती करून घ्यावी। आपली मनोकामना जी काही आहे, परिवाराकरता जो आशीर्वाद आहे, स्वतःकरता जो आशीर्वाद आहे, कुठलीही प्रार्थना आहे ती आपल्या देवीजवळ आपण बोलायची आहे। अशा प्रकारे आपण कुंकुमार्चन हे देवीवरती करायचे आहे। आता येत्या या नवरात्रीला सुद्धाही आपण दररोज कुंकुमार्चन सुद्धाही करू शकता। या 9 दिवसांमध्ये देवी देवतांचे आपण कुंकुमार्चन करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो। अशा प्रकारे मी तुम्हाला कुंकुमार्चनाबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न आज या व्हिडिओमार्फत केलेला आहे। आशा करतो सांगितलेली ही सर्व माहिती आपल्याला पूर्णपणे समजली असेल। काही शंका असल्यास तुम्ही मला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करू शकतात। तेथे तुम्हाला आपल्या प्रश्नांचे मी आवर्जून उत्तर देईन। या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही प्रश्न विचारू शकतात की आपली शंका काय असेल ती विचारू शकतात। तुम्हाला आपल्या शंकेचे निरासन करण्याकरता मी आवर्जून तेथे तुम्हाला उत्तरे दिले जाईल। ही माहिती आवडली असल्यास आपण ही माहिती आपल्या मित्रपरिवारामध्ये, आपल्या सहपरिवारामध्ये नक्की शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना सुद्धाही या कुंकुमार्चन विधीबद्दल सर्व काही माहिती जी आहे ती समजली जाईल आणि येत्या काही दिवसांमध्ये, या नवरात्रीच्या शुभ दिवसांमध्ये ते सुद्धाही कुंकुमार्चन करून देवतांचा आणि देवीचा आशीर्वाद प्राप्त करून आपली मनोकामना पूर्ण करू शकतील। धन्यवाद।